नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. कैकेयी बेधडकपणे अशी कटुवाणी बोलत होती. ती ऐकून प्रत्यक्ष निष्ठुरतासुद्धा फार व्याकुळ झाली. तिची जीभ ही धनुष्य आहे, शब्द हे पुष्कळसे बाण आहेत आणि जणू राजा हेच कोमल लक्ष्य आहे. या सर्व सरंजामासह जणू प्रत्यक्ष कठोरपणा उत्कृष्ट वीराचे रूप घेऊन धनुष्य विद्या शिकत होता. श्री रघुनाथांना सर्व हकीकत सांगून ती खाली बसली. जणू निष्ठुरता हीच देह धारण करून बसली असावी. सूर्यकुलाचे सूर्य, स्वभावता आनंद निधान असलेले श्रीराम मनातून हसले व सर्व दूषणरहित कोमल आणि सुंदर वचने बोलले. जणू ते वाणीचे भूषणच होते. हे माते, तोच पुत्र भाग्यशाली असतो जो मातापित्यांच्या वचनांचे पालन करतो. हे माते, आज्ञापालन करून मातापित्यांना संतुष्ट करणारा पुत्र जगात दुर्लभ असतो. वनात गेल्यामुळे खास करून मुनींच्या भेटी होतील. त्यात सर्व प्रकारे माझेच कल्याण आहे. त्यातही वडिलांची आज्ञा आणि माते तुमची संमती आहे आणि प्राणप्रिय भरताला राज्य मिळेल. हे पाहून मला वाटते की आज दैव सर्व प्रकारे मला अनुकूल आहे. जर अशा कामासाठी मी वनात गेलो नाही तर मूर्खांमध्ये माझा क्रम पहिला येईल. हे माते, विचार करून बघ की जे कल्पवृक्ष सोडून एरंडाची सेवा करतात आणि अमृत टाकून विष मागतात, ते महामूर्खसुद्धा अशी संधी मिळाल्यावर ती सोडणार नाहीत. आई, मला फार दुःख वाटते ते महाराजांना अत्यंत व्याकुळ झाल्याचे पाहून. एवढ्या लहानशा गोष्टीसाठी बाबांना इतके मोठे दुःख वाटावे यावर माझा विश्वास बसत नाही. कारण महाराज हे तर मोठे धैर्यशील व गुणसागर आहेत. नक्कीच माझ्याकडून एखादा मोठा अपराध घडला आहे, त्यामुळे महाराज माझ्याशी काही बोलत नाहीत. माते, तुला माझी शपथ, तू खरे खरे सांग. रघुकुलश्रेष्ठ श्री रामचंद्रांच्या स्वाभाविक सरळ बोलण्याला दुर्बुद्धी कैकेयी उलटच समजत होती. जरी पाणी हे समानच असते तरी जळू त्यात वाकड्या चालीनेच चालते. श्री रामचंद्रांची मनोभूमिका पाहून राणी कैकेयी आनंदित झाली आणि कपटी प्रेम दाखवत म्हणाली, तुझी व भरताची शपथ, मला राजांच्या दुःखाचे दुसरे कोणतेही कारण माहीत नाही. बाळ, तू अपराध करणारा नाहीस. तू मातापिता आणि भाऊ यांना सुख देणारा आहेस. हे रामा, तू जे काही म्हणत आहेस ते सत्य आहे. तू मातापित्यांच्या आज्ञेचे पालन करण्यात तत्पर आहेस. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. हीच गोष्ट तू बाबांना समजावून सांग. त्यामुळे म्हातारपणी त्यांची अपकीर्ती न होवो. ज्या पुण्याईमुळे यांना तुझ्यासारखा पुत्र लाभला तिचा अवमान करणे योग्य नव्हे. मगध देशात गया इत्यादी तीर्थे असल्याप्रमाणे कैकेयीच्या दुष्टमुखात हे सुंदर वचन वाटत होते. श्री रामचंद्रांना कैकेयीचे बोलणे असे चांगले वाटले की गंगेमध्ये बरे वाईट कोणतेही पाणी मिळाल्यावर ते पवित्र बनते. इतक्यात राजांची मूर्छा दूर झाली. राम राम म्हणून ते कुशीवर वळले. मंत्र्यांनी श्रीराम आल्याची वार्ता त्यांना सांगितली. श्रीराम आल्याचे ऐकताच राजांनी धीर धरून डोळे उघडले. मंत्र्यांनी राजांना धरून बसविले. श्रीराम आपल्या पाया पडत आहेत हे राजांनी पाहिले. प्रेम विव्हळ झालेल्या राजांनी श्रीरामांना हृदयाशी धरले. जणू आपले हरविलेले रत्न सापाला पुन्हा मिळाले. राजा दशरथ श्रीरामांना पाहतच राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. अत्यंत शोकाकुल झाल्यामुळे राजे काही बोलू शकत नव्हते. ते वारंवार श्रीरामचंद्रांना हृदयाशी धरत होते आणि रघुनाथ वनात जाऊ नये अशी मनात ब्रह्मदेवांची आळवणी करीत होते. मग महादेवांचे स्मरण करून त्यांची प्रार्थना करीत ते म्हणाले, हे सदाशिवा, माझी विनंती ऐका. तुम्ही पटकन प्रसन्न होणारे आशुतोष आहात आणि मागेल ते देणारे आहात. म्हणून मला आपला दीन सेवक मानून माझे दुःख दूर करा. तुम्ही प्रेरक रूपाने सर्वांच्या हृदयात वास करता. माझे वचन मोडून आणि शील सोडून घरातच राहण्याची बुद्धी तुम्ही श्रीरामाला द्या. जगात अपकीर्ती हो किंवा सुकीर्ती नष्ट हो, पापामुळे मी नरकात पडो किंवा स्वर्गात जाऊ, वाटल्यास सर्व प्रकारची दुःखे मला सहन करायला लावा, परंतु श्रीराम माझ्या डोळ्याआड जाऊ नये. राजे अशा प्रकारे मनात विचार करीत होते, बोलत नव्हते. त्यांचे मन पिंपळाच्या पानासारखे सळसळत होते. श्री रघुनाथांनी पाहिले की वडील प्रेम विव्हळ झाले आहेत आणि अंदाज केला की कैकेयी आणखी काही बोलली तर वडिलांना दुःख होईल. म्हणून देश, काल आणि प्रसंगानुरूप विचार करून श्रीराम नम्रपणे म्हणाले, हे तात, मी बोलतोय ते धारिष्ट आहे. या अनौचित्याला माझा लहानपण समजून क्षमा करा.
या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्हाला इतके दुःख सहन करावे लागले. मला कोणीही या गोष्टीचा पत्ताच लागू दिला नाही. महाराज, तुमची ही अवस्था पाहून मी मातेला विचारले. तिने सर्व प्रसंग सांगितलेला ऐकून माझे समाधान झाले. बाबा, या मंगलप्रसंगी प्रेमाने व्याकुळ होऊन काळजी करणे सोडून द्या आणि आनंदाने मला आज्ञा द्या. हे सांगत असताना प्रभू रामांचे सर्वांग पुलकित झाले. आजच्यासाठी धन्यवाद.